शिवाजी पार्कवर आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। भारत पाकिस्तान मॅचवरून राजकीय सामना रंगलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार होती, तिचं पिच शिवसैनिकांनी उखडलं होतं, हे विसरू नका। आणि म्हणून तुम्हाला आज पुन्हा आठवण करून देतो, काल आदरणीय उद्धवजींनी पत्रकार परिषदेत संपूर्ण सांगितलं। आज आमच्या या विभागामध्ये आमच्या महिला आघाडीच्या विभाग संघटक आणि माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या महिला त्या जमलेल्या आहेत, त्या निषेध करतायत, संताप व्यक्त करतायत। आज आमच्या शुभमन त्रिवेदीच्या पत्नीनं यशा तिनं सुद्धा इतकी तिडीक काढणारी, संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे। ही प्रतिक्रिया म्हणजेच उभ्या देशामध्ये जनतेच्या मनामध्ये केवढा असंतोष आहे ते बघा। ही आमचं आंदोलन फक्त मुंबई आणि महाराष्ट्रापुरतं नाही, आपल्याला देशात सुद्धा अनेक राज्यामध्ये ही प्रतिक्रिया दिसेल। आणि म्हणून आज आपल्याला हा जो काही कुंकू जमा करणार, मेरे रगों में गरम सिंदूर बहता है, ठंडा हुआ क्या बाबा वो तो बताओ। काय क्रिकेटची खेळण्याची गरज आहे? 8 देश खेळतात रे तुमच्याबरोबर। अरे ऑलिम्पिक मध्ये सुद्धा कालही उदाहरण दिलंय, ऑलिम्पिक मध्ये सुद्धा कितीतरी देशांनी त्यांच्या देशाचा राष्ट्राभिमानाला जेव्हा डंक मारला गेला तेव्हा ऑलिम्पिक मध्ये बहिष्कार केलेला आहे। हे काय सांगतात रे धंदेवाईक, यांची राष्ट्रभक्ती देश बाजार आहे। काल आदरणीय उद्धवजींनी चांगला शब्द वापरलाय, देशभक्तीचा बाजार मांडलाय यांनी। आणि म्हणून ह्या बाजारामध्ये लोक जनतेचा संताप समजला पाहिजे की आमच्या पहलगाममध्ये तुम्हीच सांगितलं ना की आमच्या महिलांना त्यांच्या पतीला विचारण्यात आलं तू हिंदू आहेस की मुसलमान आहे, आणि हिंदू म्हणून त्याला गोळ्या मारण्यात आल्या। त्या हिंदूंच्या 26 बलिदानानंतर सुद्धा तुम्हाला पाकिस्तानचे क्रिकेट खेळायचं वाटतं? आतंकवादी राष्ट्र म्हणता तुम्ही, त्या आतंकवादी राष्ट्राबरोबर खेळताय कशासाठी? काय गरज आहे? का नाही बहिष्कार करतायत तुम्हाला? म्हणून आज इथं नुसता संताप व्यक्त केला जाणार नाही, कोणी मॅच पण पाहणार नाही, लक्षात ठेवायचं पाकिस्तानची। इथं कळकळीचं आव्हान आहे, ज्यांच्या मनात राष्ट्रभक्ती आहे ना ते दाखवून देतील। आज धंदेवाईक लोकांना दाखवून द्या, ते त्यांच्या सोयीचं असतं। त्यांनी आयुष्याचा खेळच मांडलाय ना, देशाचा खेळ मांडलाय, देशाचा बाजार मांडलाय। त्यांच्याकडनं काय विचार घेता हो तुम्ही? सोयीस्कर म्हणजे तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या रगों में सिंदूर बहता है, आणि नाही तेव्हा सिंदूर थंड हो जात। भाजप म्हणते बीसीसीआय ही स्वायत्त यंत्रणा आहे, सोडा हो, त्याच्यासारखी करप्ट यंत्रणा नाही। कोण आहे तिथे? घराणेशाहीचा उल्लेख करत असतात ना, तो कोण आहे तिथे? अध्यक्ष कोण आहे? कोण अध्यक्ष आहे स्वायत्तचा? कुणाचा पुत्र आहे अध्यक्ष बीसीसीआयचा? जय शाह आहे ना। पण देशात असलेल्या थांब ना, मी जय शाह नाव घेतलं ना, जय शाह आहे ना। मग का तुम्हाला राष्ट्राभिमान दाखवा? अरे तुम्ही काय ट्रम्पच्या एका आवाजावर शेपटी घातलेले लोक रे, तुम्ही काय सांगता आम्हाला? देशाच्या सरकारच्या यंत्रणेवर हे नाहीये का? सरकारच्या यंत्रणेवर एक मिनिट यंत्रणेच्या संदर्भात काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने आवाज दिलाय। आठवतं सर्वोच्च न्यायालय काल काय म्हणाले? ज्या यंत्रणा तपास करणार आहेत त्यांचा सुद्धा तपास होऊ शकतो, हे कालच्या सर्वोच्च न्यायालयाचं वाक्य आहे। पहलगाम हल्ल्यावेळी उद्धव ठाकरे लंडनला होते असा आरोप केला। त्यांना काही आरोप करू द्या हो, राष्ट्रभक्ती लंडनला जाऊन कमी होते आणि अमेरिकेत राहून कमी वाढते, अशातला भाग नाही। तुम्ही पहलगाम असा विचारता, मग पहलगामच्या संदर्भात जेव्हा माननीय पंतप्रधान देशात आले ते बिहारला का गेले? ते का नाही गेले पहलगामला? अरे मणिपूरला तर 2 वर्षांनी जात आहेत, काचपट खाली करता येत नाही, बघा एवढा उच्चार करा तुम्ही, हे सांगूच नका। पण पहलगामच्या एवढा हादसा झाल्यानंतर ते बिहारला गेले आणि इंग्रजीत भाषण केलं, बरं का? एवढं लक्षात। शिवसेनेनी या आधी वानखेडे खोदलं होतं, मी बोललो की आता तीच लोक शिंदेच्या शिवसेनेत आहेत, पण भूमिका मांडताना पाहायला मिळत नाही। कशाला मांडतील? लाचारांकडनं काय अपेक्षा करता? स्वाभिमान आणि महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाची अस्मिता जपणारी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना आहे। अन्य शिवसेना काय लाचार आहे ते तुम्हाला कल्पना आहे? हिंदी में विरोध कर रहे हैं सर, आप लोग आज विरोध कर रहे हैं, क्या कहेंगे? हिंदी में बाइट पहिले एक मिनिट हिंदीत घेते, थांब जरा। हिंदी
में आप लोग प्रोटेस्ट कर रहे हैं, लेकिन ये पूरा का पूरा केंद्र सरकार के तहत हो रहा है, क्योंकि ऐसा बीसीआई ने बयान दिया। आप क्या कहेंगे? अब तो ये कह रहा था बीसीसीआई खुद करती है, स्वायत्त है। आप कहती है कि नहीं, बीसीसीआई कहती है केंद्र सरकार करती है। आईसीसी जो क्रिकेट है वो हो सकता है, लेकिन द्विपक्षीय जो मैच है वो नहीं हो सकता। इस पर बरोबर आहे ना. मैंने तो कल काही मराठी करूया तुमचा या ना. या ठिकाणी आपण पाहतोय आजचा सामना होणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान आणि त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक पाहायला मिळते. या ठिकाणी आता थोड्याच वेळात राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात होणार आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून या ठिकाणी साडी, चोळी आणि कुंकू पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यात आलेला आहे. पाक विरोधात खेळण्यास परवानगी दिल्याने या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आता आक्रमक पाहायला मिळत आहे. भारत पाकिस्तान मॅचवरून आता हा राजकीय सामना महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी रंगलेला आहे. केंद्र सरकार विरोधात आता या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शिवाजी पार्कवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भारत पाकिस्तान आज सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. हा सामना आज होणार की नाही याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. केंद्र सरकार विरोधात मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. शिवाजी पार्कवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. चेतन, आपण पाहतोय ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते. आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. काय सध्याची परिस्थिती आहे? आपले प्रतिनिधी चेतन ननावरे या ठिकाणीची सर्व माहिती देत आहेत. किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपण पाहतोय आंदोलन या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे. राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. किशोरी पेडणेकर या ठिकाणी, त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या या ठिकाणी उपस्थित, हातामध्ये या ठिकाणी कुंकू घेतलेला आहे. माझं कुंकू माझा देश अंतर्गत या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. पहलगाममध्ये आले होते. 4 दिवस आधीच पहलगाममध्ये आले होते आणि त्यामुळे तो जो काही व्हिडिओ येतोय ते फिरतय तोही व्हिडिओ आला आणि ज्या पद्धतीने 27 लोकांना तू हिंदू की तू मुस्लिम असं विचारून ज्या पद्धतीने मारलं गेलं. एक तर फौजीची 7 दिवस आधी लग्न झालं होतं आणि 8व्या दिवशी ती फिरायला निघाली होती. 10व्या दिवशी तिच्यावर हा अतिरेक्यांचा घाला तिच्या सौभाग्यावर, तिच्या संपूर्ण आयुष्यावर काळं सावट या अतिरेक्यांनी केलं. असे 27 लोकांना पहलगाममध्ये मारण्यात आलं आणि अगदी त्याच्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी एक स्क्रिप्ट बाहेर आली. सिंदूर, घर घर में सिंदूर. खरं म्हणजे सिंदूर, कुंकू हे फक्त देण्याचा, लावण्याचा अधिकार हा नवऱ्याला असतो. परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कोणी कुठून माझं कुंकू माझा देश अंतर्गत या ठिकाणी आता आपण पाहतोय राज्यभर आंदोलन या ठिकाणी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे. शिवाजी पार्कमधील आपण हे दृश्य पाहतोय. या ठिकाणी मोठा बंदोबस्त
तैनात करण्यात आलेला आहे। पाक विरोधात खेळण्यास परवानगी दिल्याने आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक पाहायला मिळते। आपण ही दोन दृश्य पाहतोय, एका ठिकाणी शिवाजी पार्क आणि दुसऱ्या ठिकाणी करी रोड या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय शिवाजी पार्क या ठिकाणी आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त कारण काय होतं मला गाडी बोलवा धक्का मारला, दोन पत्रकारांना धक्का तुमची म्हणजे का धक्का गाडीत बसले धक्का काय बोलत नाही। पत्रकारांना धक्का मार, तुम्ही 3 पत्रकारांना धक्का मारता, ते पकडून गाडीत बसवण्याची भूमिका मांडतात। आता मांडा। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभर आंदोलन। आपण या ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी आहात, या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, काय अधिकची माहिती? शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पोलीस फाटात आहे तो आता तैनात करण्यात आलेला आहे। कारण शिवसेना भवनाच्या इथून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, त्या जमलेल्या आहेत आणि स्वतः खासदार अनिल देसाई हे देखील इथे उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे। हातात कुंकू आणि बांगड्या घेत ही घोषणाबाजी झालेली आपल्याला पाहायला मिळते। खास करून काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भारत पाकिस्तान हा सामना थांबवायला हवाय याबाबत विरोध जो आहे तो स्पष्टपणे दर्शवला होता। पहलगाम हल्ल्यानंतर अशा प्रकारचे सामने खेळवले जाणे म्हणजे भारतीयांच्या भावनांशी खेळणं आहे। त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे। बीसीसीआय वरती कंट्रोल ठेवत हा सगळा सामना थांबवायला हवा होता, मात्र पंतप्रधान असतील यांनी कोणती भूमिका घेतलेली नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनात आपल्याला राज्यभरात पाहायला मिळते। राज्यव्यापी असं महिलांचं आंदोलन, महिला आघाडीचं आंदोलन आपल्याला पाहायला मिळते आणि एकूणच आज मुंबई असेल किंवा इतर जी राज्यातली महत्वाची शहर आहेत त्या शहरांमध्ये या सामन्याच्या बाबत विरोध होताना पाहायला मिळतोय। जी नक्कीच, आपण पाहतोय या पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नीलम, या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे शिवसेना भवन ते शिवाजी पार्क ह्या जो अगदी जवळच असलेला हा परिसरामध्ये सगळीकडे पोलिसांची तैनाती ती करण्यात आलेली आहे। दंगल नियंत्रण पथक देखील आणलेले आहे, कारण आंदोलन शिवसेनेकडून केलं जाते, त्यामुळे आंदोलन अति उग्र होऊ नये, कोणतीही ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये याची दक्षता जी पोलिसांनी घेतली आणि आज सकाळी जवळपास 9 वाजल्यापासूनच या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। आता देखील ज्यावेळेस आंदोलन सुरू झालेलं त्या आंदोलन महिलांना या पोलिसांनी जे आहे ते घेरून ठेवलेलं आहे, जेणेकरून रस्त्यावर हे आंदोलक उतरू नये, ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये अशा प्रकारची तैनाती जी आहे ते पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। मात्र महिला आंदोलक असतील किंवा पुरुष आंदोलक असतील हे आता घोषणाबाजी देत आहेत आणि या घोषणाबाजीनंतर ते थेट शिवाजी पार्क परिसरामध्ये जातील अशी सगळी परिस्थिती आता सध्या पाहायला मिळते। एकूणच काय तर संपूर्ण राज्यभरात अशा प्रकारचं आंदोलन सध्या शिवसेनेकडून सुरू आहे। जी उमेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। अरविंद सावंत बोलतायत या ठिकाणाहून। आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची आपल्याला माहिती दिली आहे। आपल्याला आठवत असेल की यापूर्वी वंदनीय शिवसेना प्रमुख असताना असाच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळलं जाणार होतो आणि त्यावेळेला
आपल्या शिवसेनेनं या वानखेडची पीच उखडून टाकली होती आणि पाकिस्तानला मुंबईत पाऊल ठेवू दिलं नव्हतं. ही आमची शिवसेना आहे. ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर आज पुन्हा एक अतिशय दुर्दैवी प्रसंग सातत्यानं घडत आहेत. केंद्रातलं सरकार आलं तेव्हा ते म्हणाले आग से आग दिखाएंगे, जैसे को तैसा सबक सिखाएंगे, घुसकर पूरा पाकिस्तान कब्जे में लेंगे. नहीं है तो एटलीस्ट पाकिस्तानी जो कश्मीर का भूक्षेत्र अपने कब्जे में रखा है उसे हम वापस ले लेंगे. कहने वाले सारे भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी, नेतागण थे, मंत्री थे. उसके बाद भी जो पहलगाम में हुआ जून में, इतना बड़ा हादसा, आप ही तो कहते हो कि वही हादसा जब हुआ तो आतंकवादियों ने हमारी महिलाओं को पूछा, उनके पति को पूछा कि क्या आप हिंदू है या मुस्लिम है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.